सुस्वागतम सुस्वागतम. मी सुवर्णा जोशी आपणा सर्वांचे मायबोलीतर्फे सहर्ष स्वागत करीत आहे. आज 27 फेब्रुवारी महान साहित्यिक कवी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतो. ज्ञानदेवांनी रुजविली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढविली ती वाण मराठी. अशा अमृततुल्य मराठी भाषेचा 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्वतंत्र होऊन सुद्धा हवा तसा विकास विस्तार झालेला नाही. परंतु आता मात्र मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आमची मायबोली सुद्धा कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांना मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण व्हावे म्हणून आम्ही शाळेत जाऊन मुलांना मराठी पाठ, कथा, कविता स्वरूपात माहिती देतो. तसेच महिन्याच्या सभेत वेगवेगळे विषय घेऊन साहित्यिक विषयक चर्चा व लिखाण करतो. शिवाय कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे नियमित वाचनालय चालवितो. दरवर्षी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम सादर करीत असतो. आज सुद्धा असाच एक छानसा कार्यक्रम तुमच्या समोर आम्ही सादर करणार आहोत. लेखिका माधुरी साकुळकर लिखित तिची कथा पुस्तकावर आधारित तिचे स्वकथन सादर करीत आहोत मायबोली मराठी साहित्य रसिक मंडळाचे सर्व सभासद. नमस्कार, मी अमृता प्रधान, मी स्वाती चव्हाण आणि मी रश्मी जोशी. समस्त मायबोली परिवारातर्फे सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज 27 फेब्रुवारी 2022च्या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आम्ही मायबोलीकर सादर करीत आहोत तिचे स्वकथन. या कार्यक्रमाअंतर्गत स्त्रियांच्या आत्मचरित्रांचा मागोवा घेणारे तिची कथा हे लेखिका माधुरी साकुळकर लिखित स्त्रियांच्या आत्मचरित्रांचा परिचय करून देणाऱ्या पुस्तकातील काही वेचक आत्मचरित्रांची ओळख आज आपण करून घेणार आहोत. आत्मचरित्र हा एक वाङ्मय प्रकार. आत्मशोध घेऊन गतजीवनाचा आलेख तटस्थपणे मांडणे म्हणजे आत्मचरित्र. त्यामध्ये चरित्र वाङ्मय आणि आत्मचरित्र ही 2 अंगे आहेत. आत्मचरित्रातून वाचकांना कितीतरी गोष्टी घेता येतात. लेखकाचा जीवन प्रवास, त्यांचे विचार, त्यांची दैनंदिनी अनुभव, यातून झालेली त्यांची जडणघडण समजल्याने आपल्याला त्यातून बोध, प्रेरणा, मार्गदर्शन आणि कधीकधी आपल्या आयुष्याला दिशाही मिळते. मराठीत स्त्रियांची जवळपास 250 आत्मचरित्रे आहेत. त्यात अजूनही भर पडतेच आहे. स्त्रियांचे सुरुवातीचे लेखन त्यांच्या तत्कालीन प्रश्नांच्या संदर्भात होते. म्हणजे स्त्री शिक्षण, लग्नाच्या चालीरीती, स्त्रियांची तत्कालीन स्थिती यांसारख्या विषयांवर स्त्रिया लिहित होत्या. खरं तर अगदी पूर्वापार आपल्याकडे वेदातील कितीतरी ऋचा स्त्रियांनी रचलेल्या आहेत. लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी, अपातना ही त्यातील काही माहिती असलेली नावे. लोपामुद्रा ही तत्वज्ञ होती आणि तिनेही काही ऋचा रचल्या. मैत्रेयीने याज्ञवल्क्यांच्या आध्यात्मिक विकासाला आपला ब्रह्मवादिनी या व्यक्तिमत्वाच्या पैलूने हातभार लावला. गार्गीचा तत्वज्ञानाच्या क्षेत्रातील अधिकार सर्वमान्य होता. परंतु काळानुरूप बदल होऊन बदलत्या राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरांमुळे तसेच परकीय आक्रमणांमुळे स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळू लागली. पुरुषप्रधान संस्कृती भारतात उदयास आली. त्याचा परिणाम म्हणजे स्त्रिया सामाजिक बंधनात अडकल्या आणि त्यांचे वैचारिक स्वातंत्र्य हरपले. परिणामी त्या शैक्षणिक अंधकारात चाचपडत राहू लागल्या. पुढे ज्ञानाचा उजेड आणि आत्मविकासाची वाढ दिसल्यावर त्या स्त्रिया लेखनातून व्यक्त होऊ लागल्या. अरे वा, 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात आत्मचरित्र लिहिण्याची प्रवृत्ती कमीच होती. पण 1950 नंतर जसं जसं काळ बदलला त्याप्रमाणे शिक्षण तळागाळातल्या स्त्रियांपर्यंत पोहोचले. तसे सर्व स्तरातील स्त्रिया लेखन करू लागल्या. लेखनात तटस्थ विवेचन, प्रांजळ निवेदन, सत्यकथन होऊ लागले.
स्त्रियांच्या मनात स्वातंत्र्य, हक्क या शब्दांच्या कक्षा रुंदावल्या. स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व, कौटुंबिक स्थान, राजकीय स्थान निर्माण झाले आणि त्यामुळे आत्मचरित्र म्हणजे पतिभक्ती ही संकल्पनाच बदलली. वैवाहिक जीवनातील तक्रारी, पतीविषयीची नापसंती, पती वाचून विलग होणे या गोष्टीही आत्मचरित्रात येऊ लागल्या. काही स्त्रियांनी वैवाहिक जीवनातील लैंगिक संबंधांवरही प्रकाश टाकला. पतीकडून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणे आणि साहित्य क्षेत्रात प्रसिद्धी प्राप्त करून घेणे या उद्देशानेही लेखन झाले. बरोबर आहे. स्त्रियांची आत्मचरित्रे म्हणजे स्त्री जीवनाचा ऐतिहासिक दस्तऐवजच आहे. कुठून सुरुवात करून स्त्रिया कुठे पोहोचल्या, त्यांनी किती दर्जेदार गुणवत्तापूर्ण आयुष्य जगली, दुर्दैवांच्या दशावतारांशी कसा सामना केला हे वाचून आपल्याला आत्मिक बळ मिळते. आपण किती छोट्या छोट्या कारणावरून हताश होतो, रडत रडत जगतो, जीवनाबद्दल तक्रारी करतो, याची लाज वाटते. प्रतिकूल परिस्थितीत स्त्रियांनी किती अचाट कामं केली आहेत हे वाचून आपण अक्षरशः नतमस्तक होतो. आपल्याला बेचव, मिळमिळीत, गुळगुळीत काहीही आव्हान नसलेल्या फारच सर्वसाधारण जीवनाचं काय करावं असा प्रश्न पडतो. जितकी आव्हानं अधिक तितकी आत्मिक ताकद वाढते, कस लागतो आणि काही असामान्य निर्माण होतं हे जाणवतं. माधुरी साकुळकरांच्या तिची कथा ह्या पुस्तकातील स्त्रियांची आत्मचरित्रे ही त्यांच्या नवऱ्यांची चरित्रे आहेत. नवऱ्यांची स्तोत्रे गाणारी आत्मचरित्रे. दुसऱ्या टप्प्यात ती जोडचरित्रे झाली. तिसऱ्या टप्प्यात खऱ्या अर्थाने स्त्रियांची आत्मचरित्रे झाली. चौथ्या टप्प्यात मात्र त्यात जरा कर्कशपणा आला. त्यात नवऱ्याबद्दलची तक्रार, तो किती वाईट होता, माझ्या दुर्दशेला तोच कसा जबाबदार होता याचं वर्णन आहे. तर पाचवा टप्पा सर्व साहित्यिकांच्या बायकांची आत्मचरित्रे येतात. त्यामध्ये नवऱ्याच्या गोड गोड तक्रारी, नवऱ्याची कर्तबगारी, त्याचा अव्यावहारिकपणा आणि मी होते म्हणून निभावून नेले हे सांगणे आहे असे वाटते. तिची कथा हे अशा स्त्रियांच्या आत्मचरित्रांची ओळख करून देणाऱ्या लेखांचे संकलन आहे. लेखिका माधुरी साकुळकर यांनी स्त्री शक्ती संघटनेचं काम करताना स्त्री आत्मचरित्रांचा अभ्यास केला आणि आठवडी सदरासाठी त्यातील निवडक 150 लेखांचं केलेले हे संकलन. त्यातील निवडक 13 लेख आम्ही तिची स्वकथनं या कार्यक्रमातून आपल्या पुढे सादर करीत आहोत. या आत्मचरित्रांची ओळख करून देताना स्त्री मुक्ती किंवा स्त्रीवादी भूमिका मांडणे हा या कार्यक्रमाचा उद्देश नाही, तर स्त्रियांनी काय भोगले, त्यांनी त्यातून कशा बाहेर आल्या या त्यांच्या व्यथांच्या कथांची ही तोंडओळख आहे, जी वाचताना वाचकांना या सर्व स्त्रियांची आत्मचरित्रे वाचण्यास नक्कीच प्रवृत्त करते असा आम्हा सर्व मायबोलीकरांना ठाम विश्वास वाटतो. सर्व भारतीय भाषांमध्ये लिहिल्या गेलेल्या स्त्रियांच्या आत्मचरित्रातलं पहिलं आत्मचरित्र म्हणजे आमार जीवन. हे राससुंदरी यांचं आत्मचरित्र आहे आणि ते 1875 साली प्रकाशित झालं होतं. त्या काळी स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी करावा लागलेल्या संघर्षाची गाथा ह्यापासूनच तिची कथा या पुस्तकाची सुरुवात होते. अनेक विविध क्षेत्रातील, विविध जाती धर्मातील स्त्रियांची ही आत्मचरित्र आहेत. त्यातील काही स्वतः अभिनेत्री, गायिका, लेखिका आहेत, काही साहित्यिकांच्या पत्नी आहेत, तर काही क्रांतिकारक, राजकारणी, संशोधिका, नाट्यकलावंतही आहेत. याशिवाय काही स्त्रिया ज्या समाजाच्या गणतीतही नसलेल्या अशा म्हणजे बारबाला, सेक्स वर्कर्स आणि मोलकरणीचीही आत्मचरित्र आहेत. बरोबर. अशा या विविध प्रकारातील आत्मचरित्रांचे वाचन करताना आपण विविध स्त्रियांना भेटतो. त्यात रमाबाई रानडे, बाया कर्वे, लक्ष्मीबाई टिळक, सुनीता देशपांडे, अमृता प्रीतम, यशोदा पाडगावकर, शोभा डे, साधना आमटे, गिरिजा कीर, मालती दांडेकर, सुलोचना चव्हाण, लीला चिटणीस यांसारख्या चिरपरिचित स्त्रियांबरोबरच काही परदेशी स्त्रियांची आणि काही परभाषेतील अनुवादित स्त्री चरित्रांचीही ओळख होते. आजवर मराठी भाषेत प्रामुख्याने इंग्लिश, जर्मन, रशियन या भाषांमधून अनुवाद झालेले दिसतात. मुस्लिम देशांचा विचार केला तर बेटी मेहमूदीचे नॉट विदाउट माय डॉटर, कार्मेन बिन लादेनचे साम्राज्य बुरख्यामागचे, मुख्तार माईचे इन द नेम ऑफ ऑनर,
आयान हिस्सी अलीचे इन्फिडेल अशांसारखी पुस्तके गाजताना दिसतात. याशिवाय हेलन केलर, हिलरी क्लिंटन, इलिना रूझवेल्ट तसेच मेंदू रचना शास्त्रातील तज्ज्ञ आणि संशोधिका डॉक्टर जिल बोल्ट टेल यांसारख्या धाडसी करारी स्त्रियांची ही आत्मचरित्रे वाचनीय आहेत. त्यांची ओळख, तिची कथा ह्या पुस्तकातून लेखिका माधुरी साकुळकर आपल्याला करून देतात. या पुस्तकातील काही आत्मचरित्रांची आता झलक पाहूया. वळूया आपल्या पहिल्या आत्मचरित्राकडे. सामान्यातल्या असामान्य स्त्रीचं हे आत्मकथन. पार्वतीबाई आठवले या 1870 मध्ये कोकणातील देवरुख या खेड्यात जन्मलेली एक निरक्षर स्त्री. वैधव्यानंतर केशवपन, परावलंबन हे दैवाचे भोग मानून जगणारी, पण मुलाच्या काळजीने बहीण बाया कर्वे यांच्याकडे म्हणजेच मेवणे धोंडोकेशव कर्वे यांच्या घरी आली आणि तिचं सारं जगच बदललं. या सामान्य स्त्रीतले असामान्य गुण प्रकटले. कर्वे यांचा अनाथ बालिकाश्रम हे तिचं जीवनकार्य झालं. या संस्थेला मदत मिळविण्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसत ती भारतभर फिरली. इंग्लंड, अमेरिकेतही जाऊन आली. तिचे हे आत्मकथन माझी कहाणी ह्या त्यांच्या आत्मचरित्रात वाचायला मिळते. या असामान्य स्त्रीच्या आत्मचरित्राची थोडक्यात ओळख करून देत आहेत उज्ज्वला सुरंगे. कोकणातील देवरुख गावी 1870 साली पार्वतीबाईंचा जन्म झाला. त्या गावी मुलांची शाळा नव्हती, मग मुलींची कुठून असणार? पार्वतीबाई म्हणतात, आम्हा लहान मुलींना पूजेची तयारी करता येऊ लागली. लहान मुलांना आंघोळ घालून त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करता येऊ लागली. माझ्या आम्हाला मिळावयाचे ते सर्व शिक्षण मिळाले असा त्यावेळी समज असे. व आमची त्यावेळीची मॅट्रिकची परीक्षा म्हणजे भात पिठलं करता येऊन 2 पानांचा स्वयंपाक करता येणे ही असे. मी 11व्या वर्षी या परीक्षेत पास झाले. त्यांना 15व्या वर्षी पहिला मुलगा झाला, पण तो अपुऱ्या दिवसांचा होऊन वारला. 18व्या वर्षी दुसरा मुलगा झाला नारायण. तो भारतवर्षीय महिला विद्यापीठाचा रजिस्ट्रार व महिला पाठशाळेचा प्रिन्सिपॉल झाला. त्यानंतर 6व्या वर्षाने एक मुलगी झाली, पण ती अपुऱ्या दिवसांची होऊन वारली. वयाच्या 20व्या वर्षी पार्वती विधवा झाल्या. पार्वतीबाई म्हणतात, माहेरच्या घराण्यात माझी वैधव्याची 5 वर्ष गेली व माझ्या वयाला 25वे वर्ष सुरू झाले. त्यावेळी दैवयोगाने एक गोष्ट घडली, त्यामुळे माझ्या आयुष्याला अगदी निराळे वळण लागले. ती गोष्ट म्हणजे माझी बहीण बाया हिचा प्रोफेसर कर्वे यांच्याबरोबर झालेला पुनर्विवाह होय. स्वतःच्या मुलाला चांगले शिक्षण व्हावे म्हणून पार्वतीने मुलाला प्रोफेसर कर्व्यांकडे ठेवले होते. मुलाला भेटायला त्या पुण्याला गेल्या तेव्हा कर्व्यांच्या मनात अनाथ बालिकाश्रम ही संस्था काढण्याचे घोळत होते. एक दिवस त्यांनी पार्वतीला हाक मारून सर्व कल्पना समजावून सांगितली. विधवाश्रम निघाला तर तू त्यात काय काम करशील असे त्यांनी विचारले. तुमचा आश्रम निघाला म्हणजे मी त्यात स्वयंपाक करण्याचे काम घेईन, दुसरे काही मला करता येईल असे वाटत नाही. प्रोफेसर कर्वे म्हणाले, आश्रम निघावयास अवकाश आहे, तोपर्यंत तू शिक्षिकेचे सर्टिफिकेट मिळवावे. त्या कामास लागण्यासाठी उद्यापासून होम क्लासमध्ये जा. पार्वतीबाई म्हणतात, ज्या आश्रमात मी स्वयंपाकणीचे काम करावयास तयार झाले होते त्याच आश्रमाची मी अजन्म सेविका होऊन पुढे मोठे काम करीन असे जर मला कोणी सांगितले असते तर त्यांचेवर मी कधी विश्वास नसता ठेवला. केशवपनाच्या चालीला विरोध करण्यासाठी त्यांनी केस वाढवायला सुरुवात केली. लोक म्हणायला लागले, 40 वर्षेपर्यंत उपस्थित राहून समाजाचे पुढे आश्रमाचे काम करून दाखवले व नंतर केस वाढवण्यास प्रारंभ केला तर त्यांच्या मार्गास केस कुठे आड येत होते. जर त्यांनी केस वाढवले आहेत तर त्यांचा उद्देश काही वेगळा दिसतो. दक्षिणेत प्रवास करताना स्टेशनवरची इंग्रजी नावे वाचता न आल्यामुळे व स्थानिक भाषेचे ज्ञान नसल्यामुळे
मुक्कामाच्या स्टेशनच्या 2 स्टेशन नंतर त्या उतरल्या. इंग्रजी शिकणे अनिवार्य बनले. परदेशातून आश्रमासाठी मदत आणायची तर पार्वतीला परदेशात पाठविले तर तेथील निरनिराळ्या स्त्रियांच्या शिक्षण संस्था पाहता येऊन त्याशिवाय इंग्रजीही शिकता येईल असे विचार अण्णांच्या मनात येऊ लागले. पार्वतीबाईंनी स्वतः पैसे कमवून इंग्रजी शिकावे या अटीसह त्यांना अमेरिकेत पाठवले. तिथे त्यांनी अपार कष्ट केले. हॉस्टेलमधल्या मुलींच्या प्लेटा घासण्याबरोबर कितीतरी घरांमध्ये मोलकरीण म्हणून काम करून स्वतःचा खर्च भागवला. एक अलवण नेसलेली इंग्रजी न येणारी स्त्री अमेरिकेत जाते ही गोष्ट आता वाचताना सुद्धा अनाकलनीय वाटते. आपल्या मातृभूमीच्या प्रेमाखातर कुठलाही वैयक्तिक आकस नसताना आपण गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या हे कबूल करून कारावास स्वीकारणारी बीना दास ही बंगालमधील आघाडीची स्वातंत्र्य सेनानी होती. सुसंस्कृत आणि मोकळ्या वातावरणात वाढलेली ही तरुणी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांच्या पथकात अवघ्या 17व्या वर्षात सामील होते. तिच्या वाट्याला कष्ट, विरोध, आर्थिक चणचण असले काहीही आले नाही. परंतु पारतंत्र्याची चीड, स्वातंत्र्याची आकांक्षा आणि त्यासाठी जीवाची पर्वा न करता वाटेल ते करण्याची तयारी, यातूनच गव्हर्नर जॅक्सनवर गोळ्या झाडण्याचे धाडस त्या करू शकल्या. अशा वीरांगनेला शतशः नमन. शृंखल झंकार या त्यांच्या आत्मचरित्राच्या निमित्ताने आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास निर्माण करणाऱ्या व स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अथक परिश्रम करणाऱ्या काळात आपण जाऊन पोहोचतो. यातील काही भागाचे वाचन करीत आहेत श्रुती देशपांडे. बीना दास यांच्या मते कारागृहातील दिवस अगदीच वाया गेले नाहीत. अंतर्मुख होऊन चिंतन करण्यात, कैद्यांचा अभ्यास करण्यात, समाजाचा, स्वातंत्र्याचा विचार, चिंतन, मनन करण्यात कामी आले. बीना म्हणतात, बंदी जीवनाचे काही खास फायदे असतात. माणसाला अंतर्मुख करू शकणारं यापेक्षा दुसरं स्थान नसेल. माणसं ओळखायला शिकण्यासाठी जेलसारखी उत्तम दुसरी जागा नाही. या भिंतींच्या आवरणात आणि सीमाबद्ध वेष्टनात माणसाचं कधी न दिसणारं रूप दिसू लागतं. तिथे सर्वजण एकदम इतके जवळ येऊन जातात की सामाजिक वातावरणातील सभ्यपणाचं व्यवधान ढळत जातं आणि शेवटी एकमेकांपासून लपवण्यासारखं काहीच उरत नाही. स्वातंत्र्य अगदी दृष्टीपथात आलेलं असताना अनेक गोष्टी बीना दासांना अस्वस्थ करीत होत्या. कलकत्त्याच्या SB आणि IB ऑफिसमधल्या अधिकाऱ्यांचे अत्याचार आठवत होते. बॅटरी चार्ज, बर्फावर दोरीने बांधून ठेवणं, चाबूक मारून मारून बेशुद्ध करणं आणि पुन्हा शुद्धीवर आल्यावर पुन्हा मारत सुटणं. ही वेळ आता आठवणी काढून वैयक्तिक सूड घेण्याची नाही हे कळत होतं. पण तरीही ज्या लोकांनी इतके दिवस मन मानेल तसे अत्याचार केले, ज्यांच्या भरोशावर ब्रिटिश सरकार इतके दिवस निश्चितपणे अमानुष शोषण करू शकले, त्यांना जर आपण स्वतंत्र भारतातही मानमर्यादा देऊन उच्चपदस्थ ठेवलं तर स्वतंत्र भारताचा पाया मजबूत होईल का? ज्या शहीदांच्या अस्थिचं आणि रक्ताचं दान देऊन स्वतंत्र भारत निर्माण झाला, त्यांच्या बलिदानाशी या संधीसाधू स्वार्थी माणसांची तुलना होऊ शकते का? स्वातंत्र्य संग्रामात लढलेल्या वीरांगनेचे हे आत्मचरित्र 1947 साली प्रकाशित झाले. स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी त्या 35 वर्षांच्या होत्या. क्रांतिकारकाचं हे पहिलं आत्मचरित्र. स्वतंत्र भारतातही त्या बरीच वर्षे जगल्या. यतीशचंद्र भौमिक नावाच्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाशी त्यांनी विवाह केला. दाम्पत्य जीवन सुखाचे गेले, पण अपत्य झाले नाही. बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या वेळी बीना दास दासोर आघाडीवर गेल्या. काही काळ त्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या आमदारही होत्या. पण एकंदरीत त्यांना स्वतंत्र भारतातील राजकारणाचा बीट आला. 1986 साली श्री भौमिक यांच्या निधनानंतर त्या सर्वसंग परित्याग करून ऋषिकेशला गेल्या. तेथे वर्षभरात 1987 साली आजारपणात त्यांना मृत्यू आला. एक आदर्शवादी क्रांतिकारक, ऐन तारुण्याची उमेदीची 10 वर्ष जिने तुरुंगात घालवली त्या स्त्रीचा अंत अगदी अनाथ आणि एकाकी अवस्थेत झाला असे म्हणावे लागेल. किंवा यज्ञी ज्यांनी देऊनी निजशीर
घडिले मानवतेचे मंदिर. परिचयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. स्त्री आत्मचरित्रांचा मागोवा घेताना लेखिका माधुरी साकुळकर यांनी वेगवेगळ्या जाती धर्मांच्या स्त्रियांच्या चरितपटांचा अभ्यास उलगडताना त्यात काही दलित स्त्रियांचीही आत्मचरित्रांची ओळख करून दिली आहे. दलित साहित्य प्राधान्याने आत्मपर अनुभवांशी बांधलेले असून कधी कादंबरीच्या रूपाने तर कधी आत्मचरित्रांच्या रूपानेच अधिक सकसपणे प्रकटलेले दिसते. बेबी कांबळे यांचं जिणं आमचं, जगायचं प्रत्येक सेकंद हे मंगला केवले यांचं, तर उर्मिला पवार यांचं आयदान इत्यादी काही स्वकथनं दलित स्त्रियांची आहेत. मराठी वाङ्मयातील दलित स्त्रीचं पहिलं आत्मकथन म्हणजे माझ्या जन्माची चित्तरकथा. हे शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचं आत्मचरित्र. यातील 1923 सालच्या समाज जीवनाचे प्रत्येकादी चित्रण आपल्या पुढे आता सादर करीत आहेत मंगला देशमुख. दलित समाजात जन्मलेली नाजुका, घरी प्रचंड गरिबी, कधी कधी उपाशी झोपावे लागे. सुगीच्या दिवसातही शेणात पडलेले ज्वारीचे दाणे खाऊन आयुष्य काढावे लागले. एकदा जळण्यासाठी काहीही नव्हते म्हणून आई सरपण आणायला जंगलात गेली. अचानक पाऊस आला. आई ओली झाली होती. शेकायला स्वयंपाक करायलाही इंधन नव्हतं म्हणून आई फक्त पातळ बदलून राहिली. सर्वजण उपाशीच झोपले. जातीभेदाचे प्रचंड चटके सहन त्यांना करावे लागले. पिण्याच्या पाण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागे. विहिरीला हात लावायची परवानगी नव्हती. कुणीतरी पाणी देईल तेव्हा पाणी भरायचे. आईने पंढरपूरच्या विठ्ठलाला नवस केला होता म्हणून पायी पायी पंढरपूरला आई सोबत गेल्या. पण दलितांना मंदिरात प्रवेश नसल्यामुळे बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले. कासात बांगड्या भरून देण्यासाठी स्पर्श करावा लागेल, आपल्याला विटाळ होईल म्हणून घोंगडे नेसून बांगड्या भरून देईल. 6वी पर्यंत शिक्षण झाल्यावर मध्ये 1 वर्ष शिक्षणात खंड पडला. नंतर 7वीचे वर्ष पूर्ण केले. 7वीच्या परीक्षेला बाहेरगावी जावे लागे. तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच बस पाहिली आणि पहिल्यांदाच बसमध्ये बसल्या. शांताबाई जिल्ह्यातल्या पहिल्या महिला दलित शिक्षिका. पतीही शिक्षक. मनापासून काम केले. शाळेला आदर्श शाळेचा पुरस्कार मिळवून दिला. पतीने विधवा मामे बहिणीशी दुसरे लग्न केलं. त्यानंतर त्या माहेरी गेल्या. एकदा शांताबाई सोलापूरला मुलाखतीसाठी गेल्या. येताना प्रवासासाठी पैसे नव्हते तेव्हा पायीच घरी आल्या. त्यावेळी त्या 7 महिन्यांच्या गरोदर होत्या. विमेन ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांनी डीएडचे ट्रेनिंग घेतले. तिथले वातावरण खूप खेळीमेळीचे होते. वाढण्याच्या पाळ्या होत्या. महार मुलगी पोळी वाढायला आल्यावर बडवे नावाच्या मुलीने पोळी भाजी घेतली नाही. सुधा आत्रे त्यावेळी लेडी सुप्रिटेंडेंट होत्या. त्यांनी दम दिला. तू शिक्षिका आहे आणि अस्पृश्यता मानते, कॉलेजातून जा आणि पंढरपुरात चवळं करीत बस. पुढे भूक नसली तरी त्या मुद्दाम जेवीत. सासरी माहेरी प्रचंड गरिबी होती. खूप पैसे दोन्हीकडे पाठवावे लागत. कोणीही आजारी पडलं की दवाखान्याचा सर्व खर्च करावा लागे. शिक्षिकेची नोकरी, घरकाम, मुलांचा सांभाळ यामुळे प्रकृतीवर फारच परिणाम झाला होता. त्यामुळे मी पेन्शन घेईन का, मुलं सर्व्हिसला लागतील का आणि मुलाचं मूल पाहिल का असं वारंवार वाटत होतं. एक कृतार्थ जीवन त्या जगल्या. त्या म्हणतात, इतके कष्ट केल्याचे सार्थक झाले होते. आता माझा एक प्रवास संपला होता आणि दुसरा प्रवास सुरू झाला होता. मोठा मुलगा प्राध्यापक आहे, दलित पॅन्थरचा कार्यकर्ता आहे. मधला मुलगा आर्ट मास्टर आहे. धाकटी मुलगी MA BEd असून ठाण्याला प्राध्यापिका आहे. सवत वारल्यावर सवतीच्या मुलांनाही वाढविले. त्यांनी धर्मांतर केले. बुद्ध धर्म स्वीकारला. शेवटी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून शांताबाई निवृत्त झाल्या. हे प्रातिनिधिक दलित आत्मचरित्र
आणि खऱ्या अर्थाने एका स्त्रीचे आत्मचरित्र आहे. मास्तरांची सावली हे कृष्णाबाई नारायण सुर्वे यांचे आत्मचरित्र. आई वडील गिरणी कामगार. कृष्णाबाई अगदी 16 वर्षाच्या असताना वडील वारले आणि त्या दुःखाने आईने आत्महत्या केली. त्यांच्या वडिलांच्या आईने म्हणजे आजीने त्यांना वाढवले. पुढे त्यांच्या चाळीत राहणाऱ्या अनाथ मुलाशी त्यांचे लग्न झाले. हा मुलगा म्हणजे नारायण नंगाराम सुर्वे. तो कम्युनिस्ट पक्षाची पत्रकं वाटणे, मोर्चामध्ये घोषणा देणे, थाळी प्रचाराला जाणे, खडू प्रचाराला जाणे अशी कम्युनिस्ट पार्टीची कामं करायचा. अशा या मुलाशी लग्न झाल्यावर संसारात आलेले बरेचसे चांगले वाईट अनुभव कृष्णाबाईंना सांगावेसे वाटतात आणि मनातील घुसमट काढून टाकावीशी वाटते. एका अडाणी बाईला असे वाटणे आणि तिने त्या आठवणी सांगून मन मोकळे करणे ही साधी गोष्ट नक्कीच नाही. त्यांनी उलगडलेल्या आयुष्याच्या पटावरील काही अनुभव त्यांच्या शब्दात आपल्या पुढे लेखिकेने मांडले आहेत. आता सादर करता आहेत वैशाली जोशी. ऐकूया. अनेक वर्षापासून माझ्या मनात आठवणींचा फेरा घुमत होता. मला त्याला वाचा द्यायची होती, पण संसाराच्या दबडग्यात ते राहूनच जात होतं. लग्न झाल्यावर राहायला घर नाही, नातेवाईक नाही, दुकानाच्या बाहेरच्या गॅलरीत आळीपाळीने झोपायचे, नोकरी नाही, हाती पैसे नाही. एक दिवस तर रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या पानावरचं अन्न खाल्लं. मास्तराला शिपायाची नोकरी मिळाली. काही दिवसांनी कृष्णाबाईंना पण शिपायाची नोकरी मिळाली. त्या काळी पाळणाघर नव्हते. कृष्णाबाई मुलाला घेऊन शाळेत जात. मोठा मुलगा 7वीत असताना मास्तरानेही 7वीची परीक्षा दिली. शिक्षकांचे ट्रेनिंगही केले. एकाच शाळेत मास्तर शिक्षक, त्याच शाळेच्या गुजराती माध्यमांच्या शाळेत कृष्णाबाई शिपाई आणि मुलंही त्याच शाळेत. सासरे कधी कधी राहायला यायचे. एक दिवस शनिवारी मास्तर आणि कृष्णाबाई मोठ्या मुलाला म्हणजे रवीला घेऊन विमानतळ बघायला जाणार होते. मास्तर रवीला घेऊन बाहेर गेले होते. कृष्णाबाईंनी तयारी केली, पायात चप्पल घातली आणि बाबांना सांगून त्या निघाल्या. बाबांना ते बहुधा आवडलं नसावं. त्यांनी टोमणा मारला, काय चप्पल घालून आता नायकीत कुठे चालली? नायकीड हा शब्द कृष्णाबाईंना इतका लागला की पुढे कधीही त्या मास्तरांसमवेत कधीच गेला नाही. पुढील आयुष्यात मास्तरांचे अनेक सत्कार झाले, मान मनात मिळाले, पण कोणत्याच कार्यक्रमाला सोहळ्यांना कृष्णाबाई गेल्या नाही. अगदी कामालाही जाताना सासऱ्यांसमोर कधी चप्पल घातली नाही. चप्पल लपवून न्यायची, घराबाहेर चप्पल घालून कामाला जायच्या. नोकरी, पार्टीचं काम, संप, मोर्चे, आंदोलने यामुळे मास्तर घरातच कमी असायचे. रात्री आले की वाचत बसायचे, नाहीतर लिहत बसायचे, कविता करायचे. कृष्णाबाईंची नोकरी, 4 मुलांचे संगोपन, घरची सगळी कामं असे दोघांचेही विश्व वेगळे. मास्तरांचा पहिला काव्यसंग्रह ऐसा गावी ब्रह्म कृष्णाबाईंचे मंगळसूत्र विकून काढावा लागला. एकदा एका मीटिंगमध्ये हेडमास्तरांनी कृष्णाबाईंना स्वतःच्या बाजूची खुर्ची बसायला दिली, पण कृष्णाबाई काही त्यांच्या शेजारी बसल्या नाही. कृष्णाबाई म्हणाल्या, गुरुजी, माझी ड्युटी करायला मला लाज नाही वाटत. माझा नवरा कवी असला तर तो तिकडे स्टेजवर, घरी तो माझा नवरा असतो आणि मी शाळेत शिपाई असते, कवीची बायको नाही. माझी ड्युटी मी इमानीतपारच करणार, कारण मी या मुलांच्याच जीवावर पगार घेते. सगळे चाट पडले माझं उत्तर ऐकून, पण माझा स्वभावच असा. एकतर मी फारसं बोलत नाही, बोलले तर स्पष्ट बोलणार, कारण शेवटी मास्तरांच्या विचारातूनच माझी घडण झाली. एकदा सुरव्यांच्याकडे गेल आंबेड राहायला आल्या. सुरवे तिला रोज कुठे ना कुठे घेऊन जात. ती दोघं गेली की शेजारणी येऊन कृष्णाबाईंचं डोकं पिकवायच्या. बघा वहिनी, लक्ष ठेवा, या बायकांचं काही खरं नसतं. कृष्णाबाईंनी त्यांना सुनावलं. पुरुषांना स्वतंत्रपणा दिला तरच बायकोची झोप सुखाची असते, नाही तर कुठे गेला होता, उशीर का झाला, अशी भाषा बायकोनं वारंवार वापरली तर तो भाषेलाही कंटाळतो आणि बायकोलाही. आणि आपला जर आपल्या नवऱ्यावर विश्वास असेल तर तो बाबू काहीही करणार नाही. मला इतकंच माहिती आहे, म्हणूनच म्हणते, तुम्ही काहीही बोला, माझा मास्तरांवर पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या विश्वासाला ते तडा जाऊन देणार नाहीत. कृष्णाबाई म्हणतात,
कलावंतांशी संसार करणं म्हणजे बायकांची तारेवरची कसरत असते. पुरुषांचं मन फारच हळवं असतं. तो दाखवत नाही तसं, पण त्याचं मन सांभाळणं हे स्त्रीचं कौशल्य असतं. इतक्या वर्षाच्या संसारातून मला जाणवलं, नवरा बाहेर किती थेरं करू दे, पिऊन येऊ दे, चिडू दे, पण तो घराच्या दारातून आत आला की शांत झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला जितकं घडवता येईल तितका घडवला पाहिजे. समाजात त्याला ताठ मानेने उभा केला पाहिजे. प्रसंगी तिला कष्ट उपसावे लागतील, ती तयारी तिने ठेवली पाहिजे. म्हणूनच तर म्हणतात ना, प्रत्येक कर्त्या पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि तो मोठा झाला की आपल्यालाही मोठेपणा मिळतोच ना. आंध्र प्रदेशात जन्मलेल्या दुर्गाबाई देशमुख या भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले वित्तमंत्री चिंतामणराव देशमुख हे त्यांचे पती होते. त्या भारतीय संविधान सभेच्या सदस्या होत्या, तसेच भारतीय नियोजन आयोगाच्याही सदस्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन आयोगाने प्रकाशित केलेले एनसायक्लोपीडिया ऑफ सोशल सर्व्हिस इन इंडिया तयार केले गेले. आंध्रमधील खेड्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांना नेहरू साक्षरता पुरस्कार देण्यात आला. त्यांनी शाळा, रुग्णालये, नर्सिंग शाळा आणि तांत्रिक शाळाही स्थापन केल्या. चिंतामण अँड आय त्यांच्या या आत्मचरित्रातील काही भागाचे वाचन आपल्यापुढे सादर करीत आहेत ज्योती दोंदे. चिंतामण अँड आय हे दुर्गाबाई देशमुखांचे आत्मचरित्र 1987 साली प्रसिद्ध झाले. ते त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना अर्पण केले आहे. चिंतामणराव दवाखान्यात भरती असताना दुर्गाबाईंनी त्यांच्याजवळ बसून हे आत्मचरित्र लिहिले आहे. दुर्गाबाईंचा जन्म 1909 सालचा. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी बालिका हिंदी पाठशाला स्थापन केली होती. देवदासी आणि मुस्लिम स्त्रियांची गांधीजींशी भेट घडवून आणली होती. हिंदी भाषणाचे तेलुगूमध्ये भाषांतर करून त्या सभेला सांगत गांधीजींच्या दुभाषाचं काम त्यांनी दक्षिणेकडील सर्व भागात केले. 1933 साली मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला म्हणून त्यांना 3ऱ्यांदा शिक्षा झाली. मदुराई जेलमध्ये 1 वर्षभर त्यांना एकटीलाच ठेवण्यात आले. त्यांची खोली फाशी देण्याच्या जागेपासून जवळच होती. त्यामुळे फाशी जाणाऱ्यांच्या किंकाळ्या रात्रंदिवस ऐकू येत. दुर्गाबाई सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्डाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या. योजना आयोगाच्या पहिल्या महिला सदस्य झाल्यावर त्यांनी भारतभर प्रवास केला. खेड्यापाड्यात बैलगाडीने सुद्धा प्रवास केला. त्या काळात समाज कल्याणाचे कार्य निरलसपणे करणाऱ्या संस्थांचा शोध घेऊन त्यांना अनुदान देण्याची व्यवस्था केली. अतिशय तृप्त आणि समाधानी त्यांचे सहजीवन होते. त्या म्हणतात, जुन्या परंपरेतील खरी खुरी हिंदू पत्नी मी बनले. सीडींचे सुख किंवा आनंद किंवा त्यांचे दुःख व चिंता हेच माझे दुःख व चिंता आहे हे मी मानू लागले. कार्येषु दासी कर्णेषु मंत्री भोज्येषु माता क्षमया धरित्री. अशी तू माझी गुणी पत्नी आहेस असे माझ्या पतीने मला सांगितले. या 26 वर्षाच्या सहजीवनात आमचे एकदाच भांडण झाले. ज्याप्रमाणे देवी पार्वती आणि परमेश्वर ही 2 असून एकमेकात विलीन झालेली असतात, तद्वत चिंतामणराव आणि मी आम्ही आमचे जीवन दुसऱ्याच्या सुखासाठी आहे या विचाराने एकमेकांच्या सुखदुःखात सामील झालो. चिंतामणरावांनी जेव्हा अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला तेव्हा काही निकटवर्तीयांनी सीडींचे मन वळविण्याची, राजीनामा वापस घेण्याची मागणी केली. तेव्हा दुर्गाबाईंनी हे पत्र देणे थोडे दिवस थांबविल्यास बरे होईल असे म्हटले. तेव्हा मी अर्थमंत्री आहे म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केले का असा मर्मभेदी प्रश्न केला. भारतातील स्त्रियांना आर्थिक मदत व्हावी म्हणून त्यांनी समाज जीवनामध्ये जो बदल घडवून आणला त्याबद्दल दुर्गाबाईंना पॉल हॉफमन
पुरस्कार देण्यात आला. साक्षरता प्रसाराच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे गोल्ड मेडल मिळाली. कृतज्ञतेचा भाव इतरांविषयी आपल्या मनात अनेकदा येतोच. असाच भाव एका पत्नीने आपल्या पतीविषयी ह्या पुढील आत्मचरित्रातून व्यक्त केला आहे. मी भरून पावले आहे. मेहरुन्निसा दलवाई लिखित या आत्मचरित्रात त्यांनी त्यांचे पती हमीद दलवाई यांच्याबरोबरचे सहजीवन साध्या सोप्या शब्दात लिहिले आहे. हमीद दलवाई समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते. मुस्लिम समाजात पुरोगामित्वाचे वारे वाहत राहावेत, आधुनिक शिक्षणावर त्याचा भर असावा आणि भारतीयाची जाणीव त्यांच्यामध्ये वाढत राहावी, यासाठी मुस्लिम समाजातील कट्टरपंथी आणि मुल्ला मौलवी यांचा रोष पत्करून सर्व प्रकारच्या अडचणी सोसून ते सतत कार्यरत राहिले. त्यांच्या पश्चात त्यांच्या कार्याची धुरा त्यांच्या धर्मपत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी उचलली. त्यांच्या ह्या आत्मचरित्राची थोडक्यात ओळख करून देत आहेत सुवर्णा जोशी. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक, प्रसिद्ध कार्यकर्ते आणि लेखक हमीद दलवाई यांच्या धर्मपत्नी मेहरुन्निसा दलवाई यांचे हे आत्मचरित्र. मेहरुन्निसा म्हणतात, 19 वर्ष माझा दलवाईंबरोबर सहवास झाला. त्या काळात त्यांना मी समजू शकले नाही. मला तेवढा वेळच नव्हता. माझा संसार, माझी मुलं आणि माझी नोकरी, मी काय काय सांभाळणार होते. कुठल्याही प्रकारचा त्रास दलवाईंना आपल्याकडून होता कामा नये हे लक्षात ठेवून मी चालण्याचा प्रयत्न करीत होते. 3 मे 1977 रोजी दलवाईंचा अंत झाला. शेवटी ते मला 2-3दा म्हणाले, मेहरू, आज मी जो काही आहे तो तुझ्यामुळेच. याच्यातच मी भरून पावले आहे. 1973 साली मार्चमध्ये मुस्लिम सोशल रिफॉर्म्स कॉन्फरन्स झाली. त्यात इंग्रजी लिहिलेला एक ठराव मेहरुन्निसांनी वाचला. अनेक सभांना जाऊन कार्यक्रम बघून मेहरुन्निसा कार्यकर्त्या म्हणून घडत होत्या. एक दिवस हमीद मेहरुन्निसाबद्दल अपशब्द बोलले आणि नंतर म्हणाले, मेहरू, मला क्षमा कर. मी कुठल्या मूडमध्ये होतो आणि का माझ्या तोंडून असं निघालं मला माहिती नाही. तू मला आता समजून घे. का तर मी लोकांसमोर काही न बोलता राहतो. मला खूप त्रास होतो, पण मी कोणाला दाखवित नाही. येणारे लोक नर्वस होऊ नये म्हणून मी किती सिरियस आहे याची जाणीव मी मुद्दाम करून देत नाही. पण तुझ्यासमोर मी तसा राहू शकत नाही. कोणीतरी माझा माणूस आहे. तुला बोललं की मला बरं वाटतं. म्हणून जो काय त्रास द्यायला जातो तो तुलाच. म्हणजे तुला त्रास दिल्यावर मला थोडं बरं वाटतं की मला कोणीतरी आहे म्हणून मी करतो. जाणून बुजून अपमान करायचाच असं माझ्या मनात कधीच नसतं. मेहरुन्निसा म्हणतात, मला एका गोष्टीचं समाधान आहे. हमीद दलवाई व्यासपीठावरून जे जे सांगत होते आणि ते गेल्यावर जे जे मी सांगत आहे ते मी माझ्या घरात आचरणात आणलेलं आहे. माझ्या दोन्ही मुलींना मी मराठीतून शिक्षण दिलं. मोठी रुबीना ग्रॅज्युएट आहे. दुसरी हिला MA BEd आहे. दोघी नोकरी करतात, म्हणजे स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. दोघींची लग्न रजिस्टर्ड झाली. हुंडा न देता न घेता दोघींनी धर्माबाहेर लग्न केले असले तरी आपला धर्म सोडलेला नाही, नाव बदललं नाही आणि कुटुंब नियोजनाच्या बाबतीत आमच्यासारख्या त्याही चोख आहेत. दलवाईंचा अंत झाला त्यानंतरही ही संघटना जिवंत आहे. परंपरा निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे. 200 वर्षाचं काम इतक्या लवकर होईल असे नाही. ही संघटना विचारांवर चालणारी आहे, संख्येवर नाही. मेहरुन्निसा म्हणतात, विचार कुठेही चुकला असं वाटत नाही. भूमिका ठामपणे मांडत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. कुठल्याही वयात आपण करिअर करू शकतो. करिअर करण्याला वयाची मर्यादा नसते हे मला ठाऊकच नव्हतं. कॉलेजमध्ये असताना मुलांच्या करिअरचा विचार केला जातो, पण माझ्यासारख्या बाईच्या या वयात सुद्धा काही चांगल्या गोष्टी नकळत घडू शकतात याची मी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. मल्लिका ही शाहीर अमर शेखांची मुलगी. अमर शेख आणि मल्लिकाची आई कुसुम जयकर यांचा त्या काळात आंतरधर्मीय प्रेमविवाह, जी गोष्ट खूपच खळबळजनक होती. मला उद्ध्वस्त व्हायचंय हे मल्लिका अमर शेख यांचे आत्मचरित्र 1984 मध्ये प्रकाशित झाले. माझा नवरा कसा वाईट, माझ्या दुर्दशेला तो कसा जबाबदार होता. थोडक्यात काय तर नवऱ्याबद्दल तक्रारी, त्याचे वर्णन करणाऱ्या बऱ्याच आत्मचरित्रांपैकी हे एक आत्मचरित्र. कसे ते ऐकूया वंदना शनवारे यांच्याकडून.
प्रास्ताविकात मल्लिका म्हणतात, स्वतःच्या आयुष्याला सामोरं जाणं यापेक्षा चारचौघांसमक्ष त्याचं निखळ नग्न रूप पाहणं जास्त कठीण आणि दाहक असतं. आत्मचरित्र आजवर अनेकांनी लिहिली आहे. प्रसिद्ध पावलेल्या यशस्वी कर्तबगार पुरुषांची चरित्रे. पण आत्मचरित्र लिहिलं म्हणजे खरंच माणूस मांडून होतो का? आयुष्याला सर्वस्वी मांडणं हे ते भोगण्याहून कठीण आहे. व तरीही कुठलीही महत्वाची व्यक्ती नसलेली मी केवळ स्त्री म्हणून माझ्या आयुष्याच्या सगळ्या खिडक्या दारं उघडायचं ठरवलं. एक स्त्री म्हणून या पुरुषप्रधान संस्कृतीकडे न्याय मागायचा आहे. मल्लिका स्वतः कवयित्री, नाटकात काम करायची. महाराष्ट्र बालकवयित्री 1971-72 हा किताबही मिळाला. गाण्याचंही पहिलं प्राइज मिळालं. पत्रकार लेखक अनिल बर्वे हे मेहुणे यांच्यामुळेच नामदेव ढसाळांची ओळख झाली. दलित पॅन्थर ही संघटना म्हणजे नामदेव ढसाळ या एका अफलातून कवीच्या डोक्यातून निघालेली कल्पना. उषा किरणच्या पायथ्याशी राहणारा व दिवसभर गांजा उडून रात्री टॅक्सीत झोपून राहणारा, झपाटलेल्या वादळात हिंडणारा, समाजवादी कंपूत ओढला गेल्यानं सामाजिक जाणीवेची ओळख होऊन कवितेची संगत धरणारा नामदेव. मल्लिका अमरशेख आणि नामदेव ढसाळचा संसार म्हणजे दारिद्र्य, अभावग्रस्तता. नामदेव मिळणारा सारा पैसा पक्ष कार्यकर्त्यांवर खर्च करायचा. कार्यकर्त्यांचे सर्व प्रकारचे लाड पुरवायचा. त्यांना रात्री बेरात्री घरी जेवायला आणायचा. घरात अन्नाचा कणही नसायचा. कितीदा तरी रद्दी विकून तो दिवस साजरा करावा लागायचा. दारू पिणं, मारणं, शिवीगाळ, प्यायल्यावर केवळ अमानुषताच उरे. कामाठीपुऱ्यात त्याची संघटना पहिल्यापासूनच होती. रात्री 1-2 वाजता भर रात्री टॅक्सी दारात थांबायची. मग कडी खटाखटा वाजायची. मोठ्याने कर्कशपणे, दादा जल्दी चलो, वो ऐसा लफडा हो गया. नामदेव निघून जायचा. नवरा रात्री शेजारून उठून निघून जाणं हा प्रकार फार यातनादायी असतो. त्याला खूप जणांचं प्रेम अगदी भरपूर मिळालंय, अगदी अजीर्ण होईल इतकं. खरोखर तो बाळूचा प्रियकर होता. हातात न येणारा, बोटांच्या फटीतून निसटून जाणारा. नामदेव म्हणतो, आपणहून प्रकरण करणार नाही, पण संधी मिळाली तर सोडणारही नाही. मग तू मला सोडून का देत नाही? मल्लिका वैतागून म्हणे. अजिबात नाही. बायको एकच, मल्लिका अमरशेख. बायको फक्त तूच, बाया अनेक. मल्लिका म्हणते, आज मी महाराशी लग्न केलं तर महार झाले, उद्या ब्राह्मणाशी लग्न केलं तर मी ब्राह्मण होणार. नवऱ्यागणिक जात आणि नाव बदलायला मला काही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे की नाही? नवऱ्याचं नाव ते माझं नाव कसं होऊ शकतं? नवऱ्याचं कर्तृत्व ते माझं कर्तृत्व कसं काय होऊ शकतं? मी ज्या पुरुषी वर्चस्वाबद्दल लढत होते तो लढा एका संपूर्ण विलन असलेल्या नामदेवशी अजिबातच नव्हता. प्रत्येक माणूस हा कधीमधी विलन असतोच, पण नामदेव इतकीच आजची समाजव्यवस्थाही याला कारणीभूत आहे. नामदेवच्या कवितेबद्दल मला अजूनही प्रेम आहे. कवी नामदेववरही, कारण कवी नामदेव ढसाळ आपल्या कवितांशी अजूनपर्यंत तरी प्रामाणिक आहे. पण प्रेम करणं आणि प्रेम निभावणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या. मी तिथे कमी पडले. हा माझा पराभव असेल त्याच्या दृष्टीने, पण चांगला कवी हा चांगला नवरा किंवा जोडीदार असू शकतो यावर माझा विश्वास बसत नाही. तिची कथा या पुस्तकातील एक आगळेवेगळे आणि सुपरिचित व्यक्तिमत्व म्हणजे माजी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री जयवंतीबेन मेहता. 1962 पासून राजकीय जीवनाला प्रारंभ केल्यानंतर 1968 ते 1978 या काळात दोनदा मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका, 1978 ते 1985 या कालावधीत विधानसभा सदस्य अर्थात आमदार, 9व्या आणि 13व्या लोकसभेत निर्वाचित सदस्य आणि 13व्या लोकसभेत केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पद असे भरघोष यश त्यांनी संपादन केले. जयवंतीबेन यांच्या वक्तृत्वामुळे, कार्यकर्तृत्वामुळे, कामात झोकून देण्याच्या वृत्तीमुळे आणि राजकारणातील शुचितेमुळे सुपरिचित आहेत. त्यांच्या समयनी साथे साथे या व्यक्तिगत आणि राजकीय आयुष्यातील आठवणींचा संग्रह असलेले आत्मचरित्र म्हणजे एक अविरत यात्रा. मूळ गुजरातीमध्ये असलेल्या ह्या अनुवादित आत्मचरित्राची ओळख करून देत आहेत उषा कल्याणपूर. मनोगता जयवंतीबेन म्हणतात, आज मी आयुष्याची 7 दशके पार केली आहेत. आयुष्याची संध्याकाळ सुरू झाली आहे आणि माझ्या चेहऱ्यावर समाधानाचा लालिमा पसरले.
आयुष्यभर कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी झटत आली. घर राजनीतीचा खेळ खेळत आली. जेव्हा यश मिळाले तेव्हा अभिमान वाटला. नवनवे संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली. अपयश आले तेव्हा दुप्पट शक्तीने लढण्यास सज्ज झाले. लढणे किंवा जिंकणे, किंवा असे म्हणा ना की विजय मिळेपर्यंत सतत लढत राहणे, हाच माझा जीवन मंत्र बनला आहे. कधी कधी इच्छेविरुद्ध संघर्षाला उभे ठाकावे लागले. एकदा तुम्ही सार्वजनिक आयुष्य स्वीकारले की वैयक्तिक आवडीनिवडीला मुरड घालावीच लागते. 20 डिसेंबर 1938 साली त्यांचा जन्म औरंगाबादला झाला. त्या 1.5 वर्षाच्या असताना बाळंतपणात आईचा मृत्यू झाला. आत्यानेच त्यांना लहानाचं मोठं केलं. मॅट्रिकपर्यंत त्यांचं शिक्षण झालं. 18व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर त्या मुंबईला आल्या. साखरपुडा झाल्यानंतर नवीन चंद्रनेच त्यांच्या वडिलांच्या परवानगीने पत्र पाठवायला सुरुवात केली. त्यांच्या पत्रातून जयवंतीला कळलं की नवीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आणि 1948च्या संघबंदीच्या काळात त्यांना तुरुंगवास घडलेला आहे. त्या म्हणतात, समाजकारण आणि राजकारणातील कार्यामुळे गृहिणी या नात्याने खूपदा मी कर्तव्य बजावू शकत नसे, पण त्यासाठी माझ्या पतीने मला कधीच कटू शब्द ऐकवले नाहीत. माझ्या प्रगतीमुळे त्यांचा पुरुषी अहंकार कधीच दुखावला गेला नाही. आठवणीचा हा काफिला खूपदा डोळ्यासमोरून जातो. त्यानेच आमचे नाते दृढ झाले. आम्ही सर्व पूर्वग्रहापासून मुक्त असे सहजीवन जगलो. असे म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. मी अभिमानाने सांगते, माझ्या यशामागे माझ्या पतीचे प्रेम आणि सहकार्य आहे. अनेक झंझावात आले आणि गेले, पण आमचे दाम्पत्य प्रेम अबाधित राहिले. बोलल्याविना, शब्दाविनाच आम्ही आमच्या मनातली गोष्ट एकमेकांना समजेल. पानगळीच्या दिवसातही आम्ही वसंतातील बहर अनुभवित असू. जयवंतीबेन सेल्फ मेड वुमन होत्या. त्या केंद्रात ऊर्जा राज्यमंत्री होत्या. त्या अनुभवाबद्दल त्या म्हणतात, साधारणतः स्त्री संसद सदस्यांकडे शिक्षण, समाजकल्याण यासारखी खाती सोपवली जातात. विद्युत, अवजड उद्योग इत्यादी तांत्रिक खात्यावर जणू पुरुष खासदारांचीच मक्तेदारी असते. स्त्री पुरुषामधील भेदभाव इथेही आढळून येतो. त्यांचे स्वीय सचिव बाळकृष्ण पाणिग्रही हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. त्यांची सेवा जयवंतीबेनने केली. दिल्लीच्या इंडियन एक्सप्रेस या दैनिकाने एक दिवस दैनिकाचा नियोजित मथळा बदलला. जयवंतीबेन व पाणिग्रहीचा फोटो छापून पुढे लिहिले, इंडियन एक्सप्रेसने आज प्रथमच आपला ठरलेला मथळा बदललेला आहे, कारण कुणी मंत्री आजारी पडला आणि त्याच्या खाजगी सचिवाने त्याची सेवा केली तर ते स्वाभाविक आहे. पण सचिव गंभीररित्या आजारी असताना मंत्र्याने इतकी सेवा करणे ही दुर्मिळ घटना आहे. इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकाराने त्यांना फोन करून सांगितले, आमचे दैनिक तुम्हाला सलाम करीत आहे. वन लिटल फिंगर याचा शब्दशः अनुवाद होतो एक छोटेसे बोट. हो, शरीरातील एक करंगळी जिने ती सर्व व्यवहार करते, अशा एका मुलीच्या अनोख्या जिद्दीची कहाणी म्हणजे आत्मचरित्र वन लिटल फिंगर. मालिनी स्वतःच्या अपंगत्वाबद्दल न्यूनगंड बाळगत नाही, तर अत्यंत सकारात्मक विचार करते आणि हे अपंगत्व असल्याने ती तिच्यासारख्या असंख्य स्पेशल किड्स सोबत ठाम उभी राहू शकते. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधू शकते. एक स्वतंत्र चळवळ उभी करू शकते. अपंग व्यक्तीसुद्धा समाजाचा एक घटकच आहेत. त्यांना सहानुभूतीची नाही तर सन्मानाची गरज आहे, असा विचार या आत्मचरित्रातून समोर येतो. मालिनी चिप या सेलेब्रल प्लाल्सीमुळे स्पॅक्टिक झालेल्या मुलीची तिच्या जिद्दीची कहाणी आपल्यासमोर सादर करीत आहेत किरण बर्डे. 1966 साली कलकत्त्याच्या वुडलँड नर्सिंग होममध्ये
मालिनीची आई तब्बल 40 तास प्रसूती वेदना सहन करीत होती. बाळाच्या मानेभोवती नाळ गुंडाळली गेली होती, त्यामुळे मेंदूला प्राणवायूचा पुरवठा काही क्षणांपुरता बंद झाला. याचा परिणाम कायमचं अपंगत्व, प्राणावरही बेतलंच होतं. मालिनी 5 महिन्याची असताना ती स्पॅस्टिक असल्याचे निदान झाले. शारीरिक क्षमता नसली तरी ती बुद्धिमान होती. लोकांना वाटायचं हिला बोलता येत नाही, याचा अर्थ हिला संवेदनाही नाहीत. अपंग मुलांशी कोणी बोलत नाही, खेळत नाही, हे मालिनीला खटकायचं. सुदैवानं घरची परिस्थिती सधन. शिक्षणासाठी आई वडिलांनी लंडन गाठलं. तिची बुद्ध्यांक चाचणी घेतल्यानंतर 120 बुद्ध्यांक आहे असं आढळलं. म्हणजेच मालिनी शिकू शकणार होती. लंडनमध्येच तिचा विकास झाला. तिला स्थैर्य मिळालं, उत्तम उपचार मिळाले, लिहिणे वाचणे ती तिथेच शिकली. ती जशी आहे तसे लोकांनी तिला स्वीकारले होते. भारतात मात्र अपंगांसाठी धोरण नव्हते, चांगल्या शाळा नव्हत्या. त्यामुळे मालिनीच्या शिक्षणाचे भारतात परतल्यावर हालच झाले. रुग्णालयातही पॅरामेडिकल स्टाफचे अपंगांशी वागणे सहानुभूतीचे नसायचे. मुंबईला आई वडिलांनी स्पॅस्टिक सोसायटीची स्थापना केली. मालिनी 15 वर्षाची झाल्यावर तिला इंग्लंडला परत जाण्याची संधी मिळाली. तिथल्या शाळेत उच्च बुद्धिमत्ता असलेल्या स्पॅस्टिक विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाईल. तिथे तिला पहिल्यांदा व्हीलचेअर देण्यात आली. वसतिगृहात राहावं लागलं, त्यामुळे स्वावलंबनाची सवय लागली. शिकताना तिला खूप त्रास झाला. तिचे बोलणे समजत नसल्याने मित्र नाही, शिक्षकांनी समजून घेणं नाही, वर्गखोल्या 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावर, लिफ्ट नाही, असेल तर त्यात व्हीलचेअर न मावणे, व्हीलचेअर चढवायला उतार नाही, अशा एक ना अनेक अडचणी. अशाही परिस्थितीत ती BA झाली. स्त्रीवादावर पोस्ट ग्रॅज्युएशन केले. प्रकाशन व्यवसायाचा डिप्लोमाही घेतला. 30-40 वर्षांपूर्वी अपंग हा समाजाचा घटक आहे, त्यांना सहानुभूतीचे नव्हे तर सन्मानाची गरज आहे, हा विचारच रुजला नव्हता. मालिनीची आई PhD करत होती. या अभ्यासातून नवी जाणीव झाली. जुन्या संकल्पना बदलत होत्या. अपंगांना रुग्ण म्हणून न पाहता त्यांना समाजात हक्क आहे, ही विचारसरणी आली. याला सोशल मॉडेल संबोधले जाईल. अपंगत्व आणि समाजाची मानसिकता या 2 घटकातील पूरक गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. समाजातील मुख्य प्रवाहापासून अपंगांना दूर ठेवणे योग्य नाही. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होता कामा नये. यासाठी अपंगाचे नव्हे तर समाजाचे समुपदेशन आवश्यक आहे. या विचारातून चळवळ चालू झाली. चळवळीची घोषणा होती, विकलांगांना वेगळे ठेवून विकलांगांसाठी काहीच होणार नाही. आज मालिनी करंगळीने सारे व्यवहार करते, कम्प्युटर चालवते, ईमेल चॅटिंग सारे करते. 2 पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून ऑक्सफर्ड बुकशॉपमध्ये इव्हेंट मॅनेजर म्हणून नोकरी करते. ॲडॉपची संचालिका म्हणून अपंग पुनर्वसनाचे ती काम करते. त्यांच्या आंदोलनामुळे ठिकठिकाणी रॅम्प्स तयार झाले आहेत. मुंबई मॅरेथॉनमध्ये पूर्वी व्हीलचेअर व कुत्री आणण्यास मनाई असा नियम होता, पण त्यांच्या संस्थेच्या आंदोलनामुळे 2005च्या मॅरेथॉनमध्ये अपंग व्यक्तींना भाग घेण्याची परवानगी दिली गेली. घराघरात लहान मुलांना घाबरवण्यासाठी भीती घातली जायची ती डाकूची. आणि चंबळ नदी आणि तिचे खोरे यासाठी सुप्रसिद्ध होते. चंबळ नदी म्हणजे डाकूंना आश्रय देणारी नदी आणि तिचा भूभाग म्हणजे जागोजागी डाकू दिसतील असे खोरे, असा ठाम समज जनसामान्यात होता. आणि ह्या सगळ्याला छेद दिला तो डाकू राणी फुलंदेवीने. 1994 साली तिने आत्मसमर्पण केले आणि त्यानंतर समोर आले ते भारतीय समाजात असलेले जाती व्यवस्थेचे विभिन्न चित्रण. गुन्हेगार, डाकू आणि पोलीस या सगळ्यांचा राजकारणासाठी होणारा वापर ह्याचेही चित्रण. आणि वर्षानुवर्ष गुलामगिरीचे ओझे वाहणे तीच आपली परंपरा आहे असे मानणाऱ्या समाजाच्या
मानसिकतेचेही चित्रण. गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण न करता त्यातील दाहक वास्तव समोर आणणाऱ्या या आत्मचरित्राचे शब्दांकित केले आहेत मारी तेरेज क्युनी आणि पॉल शेंबाली यांनी. आणि आपल्यासमोर हे वास्तव सादर करत आहेत मिलन कुलकर्णी. मी फुलन देवी हे फुलन देवीचं आत्मचरित्र आहे. अस्वस्थ करणारं, झोप उडवणारं, अंगावर शहारा आणणारं आहे. एका अशिक्षित भारतीय स्त्रीनं तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे अनुभव वाचकांसमोर ठेवलेत. एका साध्या गावंढळ मुलीचं डाकूर आणि फुलन देवीमध्ये कसं रूपांतर झालं याची ही कहाणी आहे. सामान्यपणे आपलं आयुष्य शांततेत घालवण्याची इच्छा असणारं एक भारतीय मन एकदम डाकू होण्याएवढं बदलून गेलं. फुलनच्या भाषेत सांगायचं तर स्वयंपाक पाणी करून घर सांभाळण्याची साधी आकांक्षा बाळगणारी ग्रामीण स्त्री, खरं म्हणजे पोटासाठी वणवण करणारी आणि पोरांची उस्तवारी करणं एवढंच कपाळावर लिहिलेली सामान्य तरुणी हातामध्ये रायफल घेऊन गोळ्या चालवण्यासाठी का प्रवृत्त होते? समाजात जाती उपजाती तर आहेतच, पण समाजातून बाहेर पडलेल्या लूटमार करणाऱ्या डाकूंमध्येही जाती असतात. त्यांच्यामध्येही जातीपातीनुसार क्रमवारी आणि सत्तेची उतरंड असते. या आत्मचरित्रातून आपल्याला समाज रचनेबद्दल धक्कादायक माहिती मिळते. फुलन म्हणते, मी सुंदर नसले तरी इतर काही मुली जे करू शकणार नाही ते मी करीन. मी वेगानं पळू शकते, झाडावर चढणे, नदीत पोहणे आणि इतर कितीतरी कामं मी करीन. मी गुरांसाठी चारा कापून आणू शके आणि डोक्यावर मोठी मोठी ओझी उचलून नेऊ शके. पाण्याच्या भल्या थोरल्या भरलेली भांडी सुद्धा आणू शके. आम्हाला खायला कमी असलं ना तरी सुद्धा बहुधा माझ्यातला संतापच माझी शक्ती बनत असावा. मायदीन हा फुलनचा सावत्र चुलत भाऊ. त्याच्या वडिलांनी फुलनच्या वडिलांची सर्व जमीन गिळंकृत केली होती. कोर्टात लढता लढता वकिलांची फी देता देता वडील कफल्लक झाले. घरची प्रचंड गरिबी. मायदींना विविध कटकारस्थान करून फुलनवर चोरीचा आरोप लावला. तिला तुरुंगात टाकलं. तिथे पोलिसांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि वाटेल तशी मारहाण केली. एका रात्री 10-12 ठाकुरांनी तिला घरातून ओढून नेलं. ठाकुरांनी सामूहिक बलात्कार केला. खूप मजा आली असं ते म्हणाले. गाव सोडताना ते अम्माला म्हणाले, तिला अधूनमधून आमच्याकडे पाठवायला विसरू नका. हा अपमान सर्वात वाईट होता. माझ्यावर आता मी त्यांची भोगदासी असल्याचा शिक्का बसला होता. केवळ आपल्या गरिबीमुळे आम्ही त्यांची शिकार होतो असं नाही. आमची खालची जात त्याला मुख्य कारण आहे आणि मी नेमकं हे नाकारत होते. डाकूंच्या एका टोळीनं फुलनला पळवून नेलं. त्या टोळीमध्ये ठाकूर होते, तसेच फुलनच्या जातीचे मल्लाह पण होते. त्यातल्या विक्रम नावाच्या व्यक्तीनं तिला आपल्या जातीची मुलगी म्हणून ठाकुरांच्या अत्याचारापासून वाचवलं. पुढे विक्रमनं तिच्याशी लग्न केलं, पण विक्रमच्या प्रतिस्पर्ध्यानं त्याचा खून करण्याचा 2दा प्रयत्न केला. एका प्रयत्नात तो प्रचंड जखमी झाला आणि दुसऱ्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाला. पुढे फुलननं स्वतःची टोळी निर्माण केली. जीवाला जीव देणारी विश्वासू माणसं जोडली. गावात धाड टाकून मिळालेले पैसे ती गरिबांना वाटत असे. फुलन म्हणते, मी माझ्या भागातल्या अन्यायांची दखल घेत होते. फुलनच्या आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे 10 वर्षाच्या फुलनचं बापाएवढ्या वयाच्या पुट्टीलालशी लग्न झालं. तो विधुर होता. आपली बायको स्त्री होईपर्यंत आपण वाट पाहू असं त्यानं अम्मा बाप्पांना वचन दिलं होतं. पुट्टीलाल पक्का दारुडा आणि जुगारी होता. त्यानं इतका त्रास दिला की घरात किंवा अंगणात कुठेही त्याच्या पावलांचा जड आवाज आला
की भीतीनं फुलंचे कपडे ओले होत. पुढे विक्रमनं त्याला खूप मारलं. त्याचे हातपाय बांधले, त्याला नागवा करून गावातून धिंड काढली. तोंडावर फडकं बांधून त्याला रस्त्यावर फेकलं. त्याच्याजवळ एक पत्र ठेवलं. सूचना: म्हाताऱ्यांनी लहान पोरींशी लग्न केलं की त्यांची ही हालत होते, असं त्या पत्रात लिहिलं होतं. लेखिकेने या पुस्तकात अनेक अभिनेत्रींनी लिहिलेल्या आत्मचरित्रांचा परिचय करून दिला आहे. त्यात वनमाला, शांता हुबळीकर, हंसा वाडकर, स्नेहप्रभा प्रधान, सीमा देव, उषा किरण, दुर्गा खोटे, कांचन घाणेकर अशा अनेक अभिनेत्रींच्या जीवनचरित्रांची ओळख करून दिली आहे. या कलावंत स्त्रियांनी आपले घराबाहेरील विश्व, त्यातील समाधान आणि आपत्ती यांच्यासह पुष्कळशा मोकळेपणाने सांगितलेले आढळते. या अभिनेत्रींच्या प्रकाशमान जीवनाच्या मागचा कटू आणि गोड अनुभवांचा संघर्षाचा प्रवास नक्कीच वाचनीय आहे. यातील आणखी एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे नाट्य कलावंत लालन सारंग. त्यांचे जगले जशी हे आत्मचरित्र. लेखिकेच्या मते हे जितके लालन सारंग यांचे आहे तितकेच कमलाकर सारंग यांचेही आहे, कारण त्यांनी वेळोवेळी लालन सारंग यांना साथ दिली. त्यांच्या आयुष्यात आलेले वेगळे मन, वेगळे आयुष्य समजून घेतले. ते त्यांच्या गतीने फुलू दिले. कसे ते जाणून घेऊया अपर्णा पटवर्धन यांच्याकडून. लालनच्या वडिलांची लॉन्ड्री होती. त्यांची कमाई तुटपुंजी होती. आई 7 भावंडांचं व्यवस्थित करे. वडील मुलांच्या शिक्षणाबाबत जागरूक होते. लहानपणी लालनच्या पायात थोडा दोष होता, पण ती खूप हुशार होती. 7वीच्या परीक्षेत तिला स्कॉलरशिपही मिळाली होती. SSC झाल्यानंतर लालन टायपिंग शिकली होती. त्यावेळी 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत नोकरी मिळत नव्हती ना, त्यामुळे नंतर लेबर कमिशनरच्या ऑफिसमध्ये त्यांना नोकरी लागली. नोकरी करतानाही त्या कॉलेजचे शिक्षण घेत होत्या. त्यावेळी कॉलेजच्या नाटकातही त्या काम करत होत्या. पहिल्यांदा त्यावेळेला त्यांची कमलाकर सारंग यांच्याशी ओळख झाली. पहिल्यांदा त्यांना ते शिष्ट वाटले. सदू आणि दादू या नाटकात त्यांनी काम केलं होतं. दिग्दर्शन अर्थातच कमलाकर सारंगांचेच होते. नाटकाची तालीम संपल्यानंतर घरापर्यंत ते एकत्रच येत असत. एकमेकांचा सहवास हवा हवासा वाटू लागला आणि त्या सहवासाचे रूपांतर पुढे लग्नात झाले. 1969 साली प्र.के. आत्रे यांच्या 4ही नाटकात लालन काम करत होत्या. डॉक्टर लागू, मी मंत्री झालो, लग्नाची बेडी आणि तो मी नव्हेच. त्यांनी नोकरी सोडलीच होती. मुलगा राकेश त्यांच्या आईकडेच राहत होता, कारण रात्री बेरात्री नाटकं तालमी यामुळे मुलासाठी त्यांना वेळ देता येत नसे. आत्र्यांच्या तो मी नव्हेच नाटकात त्यांनी एक भावगीतही गायलं होतं. लालन सारंग यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडर या नाटकामुळेच. लालन तू चंपा कर या एका वाक्याने लालन यांच्या नाट्यजीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली. सखाराम बाइंडर नाटकाचा पहिला प्रयोग शिवाजी मंदिरला 2 फेब्रुवारी 1972 झाला. त्या नाटकात रंगमंचावर चंपा साडी बदलते असं एक दृश्य होतं. साडी बदलण्याच्या प्रसंगाचं खूपच रामायण झालं. एका प्रसिद्ध नाटककाराने लालन रंगमंचावर साडी बदलते म्हणून तिला साडी चोळी बहाल करण्याची तयारी दाखवली होती. लालनने त्यावेळी एका मुलाखतीत म्हटलं की तो नाटककार चांगल्या मनाने मला साडी चोळी देत असेल तर मी अवश्य स्वीकारेन. या नाटकामुळं वादळ मात्र उठलं. कुणाला या नाटकात अश्लीलतेचा कळस वाटला तर कुणाला लग्नसंस्थेची बदनामी आढळली. कुणाच्या धार्मिक भावना दुखवल्या गेल्या, कुणाचं काय तर कुणाचं काय. श्री ना पेंडसे यांनी रथचक्र कादंबरीचं नाटक केलं होतं. त्या नाट्यवाचनाला काही मंडळी जमली होती. दिग्दर्शन अर्थातच कमलाकर सारंगांचंच होतं. त्या नाटकातील ती या भूमिकेशी लालन इतक्या एकरूप झाल्या की नाटक संपल्यानंतरही त्या भूमिकेतच त्या अडकलेल्या होत्या. इतकं
की काही काळ रथचक्र नाटकाचे प्रयोगही बंद ठेवावे लागले होते. मात्र तेंडुलकरांच्या कमला नाटकातील सरिताच्या भूमिकेनं त्यांच्या वैयक्तिक जीवनातही खडबडून जागं केलं. त्याबद्दल त्या म्हणतात, पूर्वी सारंग माझ्या वतीनं कोणतंही आमंत्रण स्वीकारत असे, त्याआधी मला विचारलं पाहिजे ह्याचं भानही ठेवीत नसे. पण आता मात्र मला विचारल्याशिवाय तो कोणत्याही आमंत्रणाला होकार देत नाही. कारण लालन आपली बायको असली तरी तिला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे तो कटाक्षाने पाळतो आणि त्याने ते पाळावं याबद्दल मी स्वतः आग्रही असते असं लालन म्हणतात. या व अशा अनेक लहान लहान वाटणाऱ्या गोष्टीतून मला वाटते आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करून घ्यायला हवी. आणि म्हणूनच माझ्या मते केवळ नोकरी करून पुरुषांच्या बरोबरीने वागून त्यांच्या इतकेच बाहेर कमावून कधीही तुम्हाला समान हक्क मिळणार नाही. तर त्याही पलीकडे जाऊन तिने आपले मन आधी स्वतंत्र केलं पाहिजे. पारंपरिकतेचं हे जोखड झुगारून दिलं पाहिजे. जोपर्यंत तिचं मनच अशा वर्गवारीला बळी पडत राहील तोपर्यंत स्त्री कधीही मुक्त होणार नाही. आणि मी सांगते, तोपर्यंत स्त्री कधीही मुक्त होणार नाही. रसिक हो, कसा वाटला हा आत्मचरित्रांचा आढावा? आम्हाला नक्की कळवा बरं का. आम्हाला मात्र प्रकर्षाने जाणवतं की भारतातील प्रत्येक स्त्रीचं जगणं वैविध्यपूर्ण आहे. इथे जात, धर्म, संस्कृती अशी विविधता आहे आणि म्हणूनच तिचं जगणंही वैविध्यपूर्ण आहे. म्हणूनच आत्मचरित्रही वैविध्यपूर्ण आहेत. तिनं पेललेली आव्हानं, केलेला संघर्ष, अनुभवलेले आयुष्य वरवर पाहताना जरी सारखे वाटत असले तरी त्यात खूप वेगळेपण आहे. आता कुणी म्हणेल, स्त्रीचंच आत्मचरित्र का? पुरुषांनीही आत्मचरित्र लिहिली आहेत की? हो, निश्चितच लिहिली आहेत आणि ती वाचनीयही आहेत. परंतु स्त्रीला समाजाबरोबर घरातील माणसांशी सुद्धा संघर्ष करावा लागला. घरातील, समाजातील तिचे स्थान, तिची ओळख मिळवण्यासाठी तिला प्रचंड यातनांना तोंड द्यावे लागले. आणि तिची ही धडपड इतर स्त्रीला नक्कीच मानसिक बळ देणारी ठरेल. कारण प्राचीन समाजाने व्यक्त होण्याची फार थोड्या वेळा स्त्रियांना संधी दिली. तरी देखील प्रयत्नांनी त्यांचे कर्तृत्व आज उजळून निघालेच आहे. आज कर्तबगार स्त्रियांची यादी प्रचंड आहे. ती अशीच वृद्धिंगत होत राहो. सर्व समाजाला आणि विशेषतः स्त्री वर्गाला प्रेरणा मिळत राहावी म्हणून आम्ही मायबोलीकरांनी सादर केलेला हा एक प्रयत्न आहे. लेखिका माधुरी साकुळकर यांचे यासाठी विशेष आभार. तसेच या कार्यक्रमासाठी सहभागी असलेले मायबोली सदस्य आणि कार्यक्रमात सहभागी न होताही आम्हाला प्रेरणा, आशीर्वाद आणि सहकार्य करणाऱ्या सर्व सभासदांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे तोषोनि मज द्यावे वसाय